आज मी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजेच आगाऊ देखभाल याविषयी तुम्हाला माहिती करून देणार आहे. तर कोणतीही नवीन गाडी आपण विकत घेतल्या त्या गाडीबरोबर कंपनीकडून आपणास हँडबुक मिळतात. त्या हँडबुकामध्ये त्या गाडीची भागाविषयी व गाडीच्या मेंटेनन्सविषयी माहिती दिलेली असते. गाडीच्या हँडबुकद्वारे दिल्याप्रमाणे गाडीचे घेतलेले योग्य वेळी योग्य ते मेंटेनन्स देखभाल व सर्व्हिसिंग केल्या त्या गाडीकडून आपणास चांगल्या प्रकारे सर्व्हिस मिळते. तसेच गाडी ब्रेकडाऊन होऊन गाडीच्या बदलाव्या लागणाऱ्या महागड्या भागाचा येणारा खर्च कमी होतो. गाडीच्या मेंटेनन्समध्ये वाहन चालकाने वाहनाचे करावयाचे मेंटेनन्स व सर्व्हिस सेंटरला करावयाचे मेंटेनन्स असे 2 भाग पडतात. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण आगाऊ देखभाल तर साठी गाडीचे 18 किलोमीटर रनिंगनंतर कोणकोणते कामे करायचे याचे आगाऊ प्लॅनिंग केलेले असते. गाडीच्या पहिल्या 500 ते 10,000 किलोमीटर रनिंगनंतर तसेच गाडीच्या सर्वसाधारण प्रत्येकी 1000 ते 4,000 किलोमीटर रनिंगनंतर व 8,000 ते 16,000 किलोमीटर रनिंगनंतर व 32 किलोमीटर ते 64 किलोमीटर रनिंगनंतर मेंटेनन्सची कोणकोणते कामे करावे लागते यापुढे तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर सर्व डिझेल तेलवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरात येऊ लागल्याने फक्त डिझेल गाडीच्या मेंटेनन्सच्या कामाविषयी तुम्हाला माहिती करून देत आहे. तर गाडीची दररोज देखभाल कोणकोणत्या प्रकारे करावी लागते. तर प्रत्येक ड्रायव्हरने दररोज गाडी जागेवरून हलण्यापूर्वी गाडीची कोणती तपासणी करणे आवश्यक असते. तर रेडिएटरमधील पाण्याची पातळी पाहावी व जरूर असेल तर रेडिएटरमध्ये स्वच्छ पाणी किंवा कुलंट भरावे. इंजिन चालू करण्यापूर्वी किंवा चालू इंजिन थांबवून कमीत कमी 1 तास झाल्यानंतर गाडी सपाट पृष्ठभागावर उभी करून इंजिनमध्ये ऑइल लेवल चेक करावी. आवश्यकता असल्यास त्या गाडीचे ऑइल संपमध्ये टाकून ऑइल लेवल पूर्ण करावी. फ्युएल टँकमध्ये फ्युएलचा साठा किती आहे याची खात्री करून घ्यावी. टायर जेव्हा थंड असेल तेव्हा प्रत्येक टायरमध्ये हवेचा दाब मोजावा व कंपनीने शिफारस केल्यानुसार प्रत्येक टायरमध्ये हवेचा दाब ठेवावा. तर हेडलाईट्स ब्लिंकर्स इतर लाईट्स योग्य व्यवस्थित होत आहेत किंवा नाही हे याचीसुद्धा खात्री करावी. डॅशबोर्ड सर्व मीटर्स व्यवस्थित कार्य करतात का नाही याचीसुद्धा खात्री करावी. ब्रेक सिस्टीम स्टेअरिंग सिस्टीम हे कार्य व्यवस्थित होते की नाही याचीसुद्धा खात्री करावी. इंजिन चालू करून पाणी फ्युएल ऑइल लिकेज तपासावे. आता गाडीच्या पहिल्या 5,000 ते 10,000 किलोमीटर रनिंगनंतर मेंटेनन्सची कोणकोणते कामे करावी लागते तर याविषयी तुम्हाला माहिती करून देणार आहे. तर नवीन मोटार गाडी अथवा नवीन इंजिन बसलेली गाडी अथवा अंमलमार्ग दुरुस्त केलेली गाडी पहिल्या 2,000 किलोमीटर रनिंगनंतर होईपर्यंत काळजीपूर्वक चालवावी. म्हणजे इंजिनच्या पुढील आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. गाडी जशी 50 किलोमीटरच्या अधिक वेगाने चालू नये. गाडीच्या 1,000 किलोमीटर रनिंग होतात मेंटेनन्सची कोणकोणते कामे करावी लागते तर इंजिन ऑइल गरम असताना काढून टाकू नये व नवीन योग्यचे ऑइल भरावे. इंजिनवरील ऑइल फिल्टर स्वच्छ करून फिल्टर एलिमेंट कार्ट्रिज आणि सीलिंग रिंग बदलावी. ऑइल फिल्टर योग्य गडच्या ऑइलने भरून फिट करावा. गिअरबॉक्स ट्रान्सफर केस व रेअर ॲक्सल फ्रंट ॲक्सलमधील ऑइल ते गरम असताना काढून टाकावे व नवीन योग्य गडचे ऑइल योग्य त्या लेवलपर्यंत भरावे. एअर फिल्टर स्वच्छ करून फिल्टर बाउलमध्ये बाणाने दाखवलेल्या लेवलपर्यंत SAE ऑइल भरावे. SAE म्हणजे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग संस्था आहे. त्यानुसार 30 हे ऑइल भरावे. इंजिन गरम असताना सिलेंडर हेड ठराविक क्रमाने योग्य टाकणे घट्ट करावे. टॅपेट क्लिअरन्स चेक करावा.
आवश्यकता वाटल्यास सेट करावा. बॅटरीची माउंटिंग बॅटरी व केबल टर्मिनल स्वच्छ करून घट्ट करावे. टर्मिनलवर व्हॅसलीन अथवा पेट्रोलियम जेली लावावी. बॅटरी सेलमध्ये इलेक्ट्रोलाइटची हे लेवल वाजेपेक्षा कमी असल्यास डिस्टिल्ड वॉटर टाकून लेवल ठीक करावी. आवश्यकता असल्यास ब्रेक तपासा व ॲडजस्ट करावा. तर पुढे दिल्या जागी ग्रीसिंग करावे. किंगपिन्स, टायर रॉड एंड्स, ड्रग लिगेंड्स, स्टेअरिंग नकल जॉईंट्स, ॲक्सिलरेटर पॅडल, क्लच पॅडल, ब्रेक पॅडल, बुशिंग फ्रंट पुढील भागाचे व्हील हाफ खोलून बेरिंग चेक करावे. ग्रीस बदलून बेरिंग पुन्हा फिट कराव्यात. बेरिंगचा प्ले ॲडजस्ट करावा. हँडब्रेक शाफ्ट व लिकेज यामध्ये प्ले चेक करावा. शॉक ऑब्झर्व्हर व त्याचे बूज तपासावेत. पुढील भागाचे नट बोल्ट्स तपासावेत व घट्ट करावेत. इंजिन फाउंडेशन, ऑइल सम नट बोल्ट प्लग, डिलिव्हरी व्हॉल्व होल्स, इंजेक्शन प्रेशर पाईपलाईन, ऑइल पाईपलाईन, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, मफलर असेंब्ली व पुढील भागाचे स्प्रिंगचे बोल्ट, स्प्रिंग, पिनलॉक, प्लेटचे बोल्ट, स्टेअरिंग बॉक्स माउंटिंग बोल्ट्स, पिस्टन आर्म, ड्रग लिंक व टायर रॉड लिंकेजेस, जनरेटर व स्टार्टर मोटार माउंटिंग बोल्ट, व्हील नट्स व ड्रायव्हर कॅब व बॉडी माउंटिंग नट बोल्ट्स इत्यादीची कामे करून घ्यावीत. म्हणजेच पहिल्या 500 ते 1000 किलोमीटर रनिंग वाहनाची रनिंग झाल्यानंतर हे मी जे सांगितलेले आहे ते सर्व कामं करून घ्यावे लागेल. त्यानंतर आहे गाडीच्या प्रत्येक 1000 किलोमीटर रनिंगनंतर करायचे कोणकोणते मेंटेनन्स करावे लागते ती मी माहिती करून देणार आहे. तर गाडीच्या प्रत्येक 1000 किलोमीटर रनिंगनंतर मेंटेनन्सची करायची कामे स्वतः ड्रायव्हरने कराव्यास हरकत नाही. तर संपूर्ण गाडी स्वच्छ धुवून घ्यावी. इंजिन ऑइलमधील ऑइल लेवल तपासावी. कमी असल्यास ऑइलची लेवल इंजिन ऑइल टाकून पूर्ण करावी. एअर क्लिनर स्वच्छ करून त्या बाउलमध्ये ठराविक लेवलपर्यंत इंजिन ऑइल भरावे. इंजिन पंपामधील ऑइलची लेवल तपासावी. ऑइलची पातळी कमी असल्यास इंजिन ऑइल AC30 टाकून पूर्ण करावी. बॅटरी माउंटिंग बॅटरी केबल टर्मिनल स्वच्छ करावेत व टर्मिनल घट्ट करून त्यास व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली लावावी. बॅटरी सेलमध्ये इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी झाल्यास डिस्टिल्ड वॉटर टाकून योग्य तेवढी पातळी करून घ्यावी. ब्रेक सिस्टीममधील कॉम्प्रेसर एअर टँक कंटेनरमधील जमा झालेले पाणी काढून टाकावे. व्हील नट्स तपासावेत. आवश्यक असल्यास घट्ट करावेत. तर पुढे दिलेल्या जागी ग्रीसिंग करावी. पहिल्या 1000 किलोमीटर करायच्या मेंटेनन्स कामातील म्हणजे या ॲक्सिलरेटर लिंकेजला ऑइल कॅपने ऑइलिंग करावी. गाडीच्या प्रत्येक 4000 किलोमीटर रनिंग करायची मेंटेनन्सची कामे कोणकोणती आहेत तर खालीलप्रमाणे मेंटेनन्स करावे लागते. इंजिन ऑइल गरम असताना काढून टाकावे व नवीन योग्य ग्रेडचे ऑइल भरावे. इंजिन ऑइल फिल्टर काढून स्वच्छ करावे. फिल्टर एलिमेंट कार्टेज ऑइल रिंग म्हणजेच ओ रिंग बदलावी. फिल्टर व फीड पंपाजवळ असणारा फिल्टर स्वच्छ करावा. वॉटर पंपाला ग्रीसिंग करावे. फॅन बेल्टची स्थिती तपासून बेल्ट टेन्शन सेट करावे. स्टेअरिंग गिअरबॉक्स ट्रान्सफर केस रिअर ॲक्सल हाऊसिंगमध्ये ऑइलची लेवल तपासावी. ऑइल लेवल कमी असल्यास त्याच गडीचे ऑइल भरून लेवल पूर्ण करावी. मास्टर सिलेंडर रिझर्व्हायरमधील ऑइलची पातळी तपासावी. ऑइल कॅनने क्लच लिंकेजला ऑइलिंग करावी. स्टेअरिंग गिअरबॉक्स असेंब्ली माउंटिंग बोल्ट तपासावेत व जरूर असल्यास घट्ट करावेत. गाडीच्या प्रत्येक 8000 किलोमीटर रनिंगनंतर करावयाची मेंटेनन्सची कामे कोणकोणती आहेत ते तुम्हाला
मी या व्हिडिओद्वारे माहिती करून देणार आहे. इंजिन, गिअरबॉक्स, ट्रान्सफर केस, रेअर एक्सल हाऊसिंगमधील ऑइल गरम असताना काढून टाकावे व नवीन योग्य ग्रेडचे ऑइल भरावे. टॅपेट क्लिअरन्स चेक करावा, जरूर असल्यास सेट करावा. क्लच पॅडल प्रीप्ले तपासावा, जरूर असल्यास सेट करावा. स्टेअरिंग व्हील प्रीप्ले तपासा, जरूर असल्यास सेट करा. ब्रेक पॅडल प्रीप्ले तपासा, आवश्यकता असल्यास ब्रेक शू क्लिअरन्स सेट करावा. खालील दिलेल्या गोष्टी तपासून असल्यास टाईट कराव्यात. डिलिव्हरी वाल्व्ह होल्डर, इंजेक्शन प्रेशर पाईप, ऑइल पंप, इनलेट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आणि मफलर असेंब्ली बदलावेत. पुढील भागातील हाफ खोलून बेरिंग चेक कराव्यात. ग्रीस बदलून बेरिंग पुन्हा फिट कराव्यात. बेरिंगचा प्ले ॲडजस्ट करावा. हँड ब्रेक शाफ्ट व लिकेज यामध्ये प्ले चेक करावा. शॉक ऑब्झर्वर त्याचे बूस तपासावेत. बूस खराब झाले असल्यास बदलावे. आता 64,000 गाडीच्या 64,000 किलोमीटरनंतर कोणकोणते मेंटेनन्सची कामे करावी लागते तर मी तुम्हाला माहिती करून देणार आहे. तर पुढील व मागील डिस्क स्प्रिंग काढून साफ करून त्यांना ग्राफाईट ग्रीस लावावे. तसेच वरील सर्व मेंटेनन्स व लुब्रिकेशनची कामे करावे. काही काळ बंद ठेवायच्या गाडीसाठी घ्यावयाची काळजी. तर अशा प्रकारे मी तुम्हाला प्री मेंटेनन्स म्हणजे आगाऊ देखभाल वाहनाची याविषयी माहिती करून दिलेली आहे. धन्यवाद.